ओके. सो आज आपल्याला ट्रॅपेझॉइडल फुटिंगची क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघायचे. तर इथे आपल्याला एक ट्रॅपेझॉइडल फुटिंग दिली आहे. इथे आपल्याकडे कॉलम आहे. हा कॉलम इथे आपल्याला बेस दिलाय ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा. आणि त्यामध्ये याचा जो काही टॉपची हाईट आहे ती साधारणतः या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत ती आपल्याला 0.25 मीटर दिली आहे. त्यानंतर ह्या बेसची जी काही हाईट आहे ही बेस हाईट बेसिकली आपल्याला 0.3 मीटर्स दिली आहे. त्यानंतर पीसीसी थिकनेस ही बेसिकली 0.1 मीटर दिली आहे. आणि पीसीसीचा विड्थ हा 1.8 दिला आहे. तर त्यानंतर इथेच आपण जर बॉटम साईडला चेक केलं तर बॉटम साईडला फुटिंगची जी काही लेंथ आणि विड्थ आहे ती आहे 1.5 मीटर्स बाय 1.5 मीटर्स. ओके. आता यामध्ये जो फॉर्म्युला आहे आपला ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा, तर तो फॉर्म्युला बेसिकली दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलाय. त्यामध्ये पहिला पार्ट आहे की आपल्याला यामध्ये हा जो काही रेक्टेंगल आहे ह्या रेक्टेंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. हा जो काही एरिया असेल म्हणजेच इथे बॉटम साईडला आपण जर चेक केलं, हा जो काही एरिया आहे हा एरिया आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. हा झालाय तो एरिया. आणि त्यानंतर जिथे ट्रॅपेझॉइड स्टार्ट होतोय त्याचा एरिया म्हणजेच इथे बघा, हा जो काही पॉइंट आहे इथे आपला ट्रॅपेझॉइड स्टार्ट होतोय आणि इथे एंड होतोय. सो इथे रेक्टँगलचा एरिया आणि ट्रॅपेझॉइडचा बेसचा एरिया हा कॉन्स्टंटच आहे. ट्रॅपेझॉइडच्या टॉपचा एरिया हा वेगळा असणार आहे. सो ट्रॅपेझॉइड टॉप हा कुठं आलाय, तर हा बेसिकली कॉलमच्या बॉटमला आलाय. So इथे आपण जर चेक केलं तर हा कॉलमचा बॉटम आहे. तर याचा जो काही लेंथ विड्थ दिलाय तो आहे 0.45 बाय 0.23. तो इथे ते मेन्शन केलं नाहीये. तर इथे हे असं 0.45 बाय 0.23 असं तो आपला एक सेक्शन अवेलेबल आहे. तो आपण इथे चेक करू शकतो. ओके. तो कॉलमचा साईज असणार आहे. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट बॉटम साईडचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे ज्याला आपण A1 नाव देतोय. आणि त्यानंतर जे ट्रॅपेझॉइडचे इथे स्टार्ट पॉइंट आहे त्याचा एक पॉइंट आपण घेतोय ज्याला आपण A2 नाव देतोय. तर असे दोन एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता यामध्ये ट्रॅपेझॉइडचा जर फॉर्म्युला बघितला तर ट्रॅपेझॉइडचं व्हॉल्यूम आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यामध्ये H/3 इंटू ब्रॅकेट A1 म्हणजे एरिया 1 प्लस A2 म्हणजे एरिया 2 आणि त्यामध्ये प्लस अंडर रूट ऑफ A1 प्लस A2 हा आपला बेसिकली फॉर्म्युला असणार आहे. सो यामध्ये टर्म्स बघा A1 A2 आपल्याला दिसणार आहेत. सो त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले कॉलम तयार करायला लागतील. सो आपल्याला बेसिकली जो काही फुटिंगचा बॉटम आहे त्या फुटिंगच्या बॉटमचा लेंथ, फुटिंग बॉटम विड्थ याप्रमाणे. त्यानंतर ट्रॅपेझॉइडचा टॉप जो आहे तो टॉप बॉटमचा लेंथ आणि टॉपचा विड्थ तो कन्सिडर करायला लागेल. हाईट इथे जी काही ट्रॅपेझॉइडची हाईट आहे ती कन्सिडर करायला लागेल. त्यानंतर बेस हाईट समथिंग याला आपण H2 नाव देऊया, याला H1 नाव देऊया बेस ला. ओके. त्यानंतर जो बॉटमचा एरिया आहे त्याला आपण A1 नाव देतोय. जो टॉपचा इथला एरिया असणार आहे त्याला आपण इथला A2 नाव देतोय. ओके. ही झाली आपली हाईट H1 H2 याप्रमाणे. नेक्स्ट याला आपण क्लिअर करून घेऊया आणि आपण एक्सेल मध्ये याचा फॉर्मॅट बनवून घेऊया. तो इथे आपण याला कॉपी करतोय आणि शीट 2 वर इथे पेस्ट करतोय. याला आपण नाव देऊया ट्रॅपेझॉइडल फुटिंग समथिंग. आता इथे लेंथ विड्थ हाईट हे सगळं आपल्याला दिसतच आहे. बट आपल्याला इथे काही गोष्टी चेंज करायच्यात. जसं इथे बेस लेंथ नाव द्यायचंय आणि वरचे टॉप लेंथ आपण असं नाव देतोय. तो बेस लेंथ आणि टॉप लेंथ किंवा तुम्हाला जे हवंय तसं तुम्ही इकडे नाव देऊ शकताय. तो इथेच मी याला नाव देतोय बेस लेंथ. बेस लेंथ एंटर केलं आणि याला तिथे आपण सिलेक्ट करून रॅप टेक्स्ट म्हणतोय. त्यानंतर बेस विड्थ हे झालंय. याला पण आपण रॅप टेक्स्ट करतोय. त्यानंतर बेस हाईट म्हणा किंवा डेप्थ म्हणा काय पण तुम्ही म्हणू शकता. रॅप टेक्स्ट केलं. त्यानंतर इथेच पुढे आपल्याला टॉप लेंथ रॅप टेक्स्ट टॉप विड्थ
टॉप हाईट ब्रॅक टेक्स्ट. ओके. सो हे झालंय लेंथ विड्थ. सो इथे आपण याला नाव थोडे देऊन टाकूया. सो L1 आपण याला नाव देतोय. बेस विड्थला W1 नाव दिलं. बेस हाईटला H1 नाव दिलंय. त्यानंतर टॉप लेंथला आपण L2 नाव देऊया. टॉप विड्थला W2 नाव देतोय आणि टॉप हाईटला H2 नाव दिलंय. समथिंग या प्रकारे आपण इथे काहीतरी डिनोट करून घेतोय. याला आपण अलाइनमेंट घेतोय, सेंटर अलाइन. आणि याला पण आपण फॉर्मॅट पेंटरला क्लिक करतोय आणि यांना पण आपण कलर अप्लाय करून घेतोय. तर हे झालंय. त्यानंतर इथे A1 चा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. सो ए वन म्हणजेच काय, यांचा L1 W1 जो काय असेल तो आपला इथे A1 असणार आहे. A2 चा आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे. सो मी इथे A2 घेतोय. A2 चा म्हणजेच काय, L2 W2 चा जो काही एरिया असेल तो इथे येणार आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे. सो क्वांटिटी, त्यानंतर इथेच आपल्याला युनिट अँड देन रिमार्क इथे आपण सिलेक्ट केलं. ते फॉर्मॅट पेंटर करूया. याला फॉर्मॅट करून घेतलं. मर्ज सेंटर, या दोन सेल्स इथे पण मर्ज सेंटर. हे झालं एक रेड. नेक्स्ट याला पण आपण मर्ज सेंटर करून घेऊया. ओके. तो इथे बॉटम बॉर्डर, हे सिरियल नंबर 1. डिस्क्रिप्शन समथिंग आपण इथे नाव देऊन टाकतोय F1. नंबर आहेत 1. आता L1 ची लेंथ किती आहे? सो L1 म्हणजे बेसची जी काही लेंथ आहे ती आहे इथे 1.5 ही. ओके. ही लेंथ आहे 1.5 आणि विड्थ आहे 1.5. तर इथे आपण 1.5 आणि 1.5 घेतलंय. हाईट आपल्याला प्रोव्हाइड करायची. तर हाईट आहे इथे आपली 0.3. सो इथेच आपण 0.3 ची हाईट कन्सिडर करतोय. त्यानंतर टॉप लेंथ. आता टॉप लेंथ म्हणजेच याचा जो काही लेंथ आहे इथे टॉपला, तर तो टॉप लेंथ आपण आताच डिस्कस केलं होतं की हा आहे 0.45 आणि इथला जो काय आहे तो आहे 0.23. सो लेंथ आहे 0.45 आणि विड्थ आहे 0.23. 0.45, 0.23. हाईट आहे त्याचा 0.25. इथं आपण चेक केलं, इथे आपल्याला 25 ची हाईट दिसते. सो ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ही जी काही हाईट असणार आहे, या दोघांमधली जी हाईट आहे ती 0.25 आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. सो इथेच आपल्याला त्या कॅल्क्युलेशन्स करायचे. सो इथे A1 A2 चे कॅल्क्युलेशन्स फर्स्ट आपण करणार आहे. सो A1 ला बघा, A1 चा जो काही एरिया आहे तो आहे L1 इंटू W1. सो यालाच आपण इज इक्वल्स टू करतोय L1 इंटूचं साईन टाकायचे म्हणजे स्टार मार्क आणि W1 आणि एंटर करा. तर हा A1 आलाय 2.25. देन अगेन आपल्याला A2 कॅल्क्युलेट करायचा आहे. सो A2 ला इज इक्वल्स टू करा. A2 मध्ये इथेच टॉप लेंथ मल्टिप्लाइड बाय टॉप विड्थ, एंटर बटन प्रेस केलंय आणि याचे 2 डेसिमल प्लेस पर्यंत आपण प्रिसिजन घेऊया याप्रमाणे. देन अगेन आता आपल्याला क्वांटिटी फाइंड आउट करायची. सो क्वांटिटी फाइंड आउट करण्याकरता आपला जो काही फॉर्म्युला आहे तो मी इथे लिहून टाकतोय. सो H/3 हा बेसिकली आपला. हा तर इथे आपल्याला रेक्टँगलचा एरिया फर्स्ट ऍड करायचा आहे आणि त्यानंतर ट्रॅपेझॉइडचा एरिया ऍड करायचा आहे. आता रेक्टँगलचा जर एरियाचा विचार केला तर रेक्टँगलचा एरिया 2.25 मल्टिप्लाइड बाय त्याची जी काही हाईट आहे त्याने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहे. सो इथे आपण क्वांटिटी म्हणजेच 2.25 मल्टिप्लाइड बाय 0.3 मल्टिप्लाय करून घेणार आहे. सो इथेच आपण क्वांटिटीला इज इक्वल्स टू चा फॉर्म्युला करतोय. इथे मी ब्रॅकेट ऍड करतोय फक्त. एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट 0.3 म्हणजे H1 ची हाईट. ब्रॅकेट कम्प्लीट केलं, एंटर केलं. तर हा झालाय 0.675 याप्रमाणे. आता हा झालाय आपला बेसचा व्हॉल्यूम. सो बेस व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलाय. आता आपल्याला टॉपचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे आणि टॉपच्या व्हॉल्यूमचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो आहे H/3 ब्रॅकेट A1 प्लस
A2 प्लस √of A1 इंटू A2 याप्रमाणे. सो हा फॉर्म्युला आपल्या इकडे क्रिएट करायचा आहे. तर तो क्रिएट करण्याकरता इथे मी क्लिक करतोय, प्लसचं साईन घेतोय, कारण की आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ ट्रॅपेझॉइड कॅल्क्युलेट करायचं आहे आणि रेक्टँगल कॅल्क्युलेट करायचं आहे. दोघांचे आपण ऍडिशन करणार आहे. तर इथेच आपण ब्रॅकेट घेतलं H/3. सो त्यासाठी परत एक ब्रॅकेट मी ऍड करतोय, कारण की पूर्ण टर्म आपल्याला कन्सिडर करायची. सो H/3 म्हणजेच काय, कुठल्या हाईटचा, तर या हाईटचा H/3 घ्यायचा आहे. सो ही हाईट आहे H2, ट्रॅपेझॉइडची हाईट घेतली, डिवायडेड बाय 3 टाईप करतोय मी आणि ब्रॅकेट कंप्लीट केलं. हे झालं H/3. त्यानंतर इथेच आपल्याला परत एक ब्रॅकेट ऍड करायचं आहे. सो मल्टिप्लायचं साईन आहे, परत एक ब्रॅकेट. ओके, परत एक आपण ब्रॅकेट ऍड केलं. बघा H/3 झालंय, इथे मल्टिप्लाय बाय A1 प्लस A2. सो A1 चा काय एरिया आहे, तर इथे A1 चा एरिया आपल्याला दिलाय. सो A1 चा एरिया आपण कन्सिडर करूया. सो A1 म्हणजेच 2.25, म्हणजेच ही सेल ऍड करायची, प्लस A2 चा एरिया 0.1, प्लस ब्रॅकेट ऍड करायचं आहे परत आपल्याला. सो ब्रॅकेट आपण ऍड केलाय आणि इथे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ घ्यायचं आहे. सो स्क्वेअर रूट साठी SQRT असा फॉर्म्युला आहे, SQRT. त्यामध्ये मी इथे परत ब्रॅकेट ऍड करतोय. SQRT ऑफ वॉट, 0.25 चा 0.25 इंटू, म्हणजेच A1 मल्टिप्लाइड बाय A2. सो A1 इथे आपण घेतलाय, मल्टिप्लाइड बाय A2 घेतलाय आणि ब्रॅकेट इकडे कंप्लीट करून घेतलाय. ओके, हा झालाय ब्रॅकेट कंप्लीट. आता आपले जेवढे ब्रॅकेट ओपन असतील तेवढे आपल्याला क्लोज करायचे. सो इथे आपण एक ब्रॅकेट ओपन केलाय, हा क्लोज केलाय. आता याचा स्क्वेअर रूटचा पण ब्रॅकेट आपण इथे क्लोज करून घेतलाय. ओके, सो इथे 1 2 3 ब्रॅकेट आहेत, तर इथे पण आपल्याला 1 2 3 ब्रॅकेट ऍड करायचे. हे 3 ब्रॅकेट झालेत. आणि इथे स्टार्टला आपण एक ब्रॅकेट घेतलेला आहे. इथे एक ब्रॅकेट आहे, एक, तो हा यांचा दोघांचा इथे क्लोज झालाय. त्यानंतर इथे एक ब्रॅकेट आपण टाकलाय, 2 3. सो इथे 1 2 3 ब्रॅकेट झालेत आणि एक चौथा ब्रॅकेट आपण परत ऍड करतोय आणि एंटर केलं. तर याचा जो काही व्हॉल्यूम आलाय तो आहे 0.9113 समथिंग. यालाच आपण डेसिमल प्लेस मध्ये फक्त 2 डेसिमल प्लेस पर्यंत कन्सिडर करतो. तो हा झालाय 0.91चा व्हॉल्यूम. तर जर आपण इथे कुठला एखादा फुटिंग ऍड करत असू, तो फुटिंग ऍड केल्यानंतर आपण इथे त्याचे टॉप लेंथ बॉटम लेंथ ऍड करणार आहे आणि त्यानुसार आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचंय. युनिट आपलं मीटर क्यूब मध्येच असणार आहे. याला परत कॉपी करा आणि ट्रॅपेझॉइडल फुटिंग मध्ये इथे आपल्याला पेस्ट करायचंय. रिमार्क आपण काही इथे ऍड करत नाहीये. तो हे झालंय आपलं हाऊ टू कॅल्क्युलेट ट्रॅपेझॉइडल फुटिंग. तो ट्रॅपेझॉइडल फुटिंग आपल्याला या प्रकारे कॅल्क्युलेट करायची आहे.